नमस्कार. संस्कार मालेच्या या भागामध्ये आपण नेहमीप्रमाणे मागील झालेल्या श्लोकांची ध्यानासहित आवृत्ती आणि त्यानंतर पुढील 5 श्लोकांचा अर्थ आणि त्याच 5 श्लोकांची संथा घेणार आहोत. सुरुवात करूया. श्री परमात्मने नमः. सशंखचक्रं सकिरीटिकुण्डलं सपीतवसरं सरसीरुहेक्षणं सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ॐ यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. नमस्तमस्तभूतानामादिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. श्रीवैशम्पायन उवाच. श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरः शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत. युधिष्ठिर उवाच. किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तः कङ्कमरचन्त प्राप्नुयुर्मानवा शुभं. को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः किञ्जपन्मुच्यते जन्तुर्जन्मसंसारबन्धनात्. भीष्म उवाच. जगत्प्रभून् देवदेवमनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः तमेव चार्चयन्नित्यं भक्त्या पुरुषमव्ययं ध्यायन् स्तुवन्यमस्यंश्च यजमानस्तमेव च. अनादिनिधनं विष्णु सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सुरदुःखातिको भवेत्. ब्रह्मण्यं सरमधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवोद्भवम्. एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवैरर्चेन्नरः सदा. परमं यो महत्तेज परमं यो महत्तपः परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणं पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलं दैवतं देवतानां च भूतानां यो व्यः पिता यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादियुगागमे यस्मिंश्च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये. तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नामसहस्रं मे शृणु पापभयापहम्. यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये. विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृत् भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः. अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञो अक्षर एव च. योगो योगविदां नेता प्रधानपुरुषेश्वरः. नारसिंह वपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः. सर्वशरवश्यवस्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः. सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः. स्वयंभू शम्भुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः. अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः. अप्रमेयो ऋषिकेशः पद्मनाभो मरप्रभुः. विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्टोस्थविरो ध्रुवः. अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षप्रतरदनः. प्रभूतस्त्रीककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम्. ईशानः प्राणधः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः.
हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धनवी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्ष कृतज्ञः कृतिरात्मवान् सुरेशशरणौ शरम विश्वरेताः प्रजाभवः अहः संवत्सरो अव्याल प्रत्ययः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरसिद्ध सिद्धिसर्वादिरच्युतः वृषा कपीरमेयात्मा सर्वयोगविनिसृतः वसुर्वसुमना सत्य समात्मा संमितः समः अमोघ पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिः शुचिश्रवाः अमृतशाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्भानु विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षः धर्माध्यक्षः कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुरदंष्ट्रश्चतुर्भुजः भ्राजिष्णुरभोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः उपेन्द्रो वामनः प्रांशु रमोघः शुचिर्जितः अतीन्द्रः संग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्य सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्य वपुश्रीमान् मेयात्मा महादिधृक महेशवासो महीभरता श्रीनिवासः सताङ्गतिः अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः मरीचिर्दमनो हंस सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपा पद्मनाभः प्रजापतिः अमृत्यो सर्वदृक्सिंह सन्धाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मर्शनः शास्ता विश्रुतात्मा सुरारिः गुरुर्गुरुतमो धाम सत्यसत्यपराक्रमः निमिषो निमिषस्त्रगवीवाचस्पतिरुदारधीः अग्रणीर्ग्रामणीय श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात् अवर्तनो निवृत्तात्मा संवृतः सप्रवर्धनः संवर्तको वह्नि रणिलो धरणीधरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वदृक् विश्वभुक् विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जन्धुर्नारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्टः शिष्टकृच्छुचिः सिद्धार्थः सिद्धसङ्कल्पः सिद्धितः सिद्धिसाधनः ऋषाहि ऋषभो विष्णुर्वृषपर्वा ऋषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाङ्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूप शिपिविष्टः प्रकाशनः ओजस्तेजोद्युतिधर प्रकाशात्मा प्रतापनः वृद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशूरभास्करद्युतिः अमृतांशूद्भवोद्भानु शशबिन्दुसुरेश्वरः औषधं जगतः सेतु सत्यधर्मपराक्रमः भूतभव्यभुवन्नाथ पवनः पावनो नलः कामः कामकृत्कान्त कामः कामप्रदप्रभुः युगादिकृद्युगावरतो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजितनन्दजित इष्टो विशिष्टशिष्टेष्ट शिखण्डी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुरमहीधरः अच्युतः प्रतितः प्राण प्राणदो वासवानुजः अपान्निधिरधिष्ठान मप्रमत्तः प्रतिष्ठितः स्कन्दस्कन्दधरो धूर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानु राजदेवपुरन्दरः अशोकस्तारणस्तार शूरशौरिजनेश्वरः
अनुकूलशतावर्त पद्मी पद्मनिभीक्षणः पद्मनाभोरविन्दाक्ष पद्मगर्भशरीरभृत महर्धिरुद्धरुद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलशरभो भीम समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सहः महीधरो महाभागो वेगवानमिताशनः उद्भवक्षोभनो देव श्रीगर्भ परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुवः व्यवसायो व्यवस्थान संस्थानस्थानदो ध्रुवः परर्थी परमस्पष्ट तुष्टपुष्टशुभेक्षणः रामो विरामो विरतो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मविदुत्तमः वैकुण्ठपुरुषप्राण प्राणदः प्रणवः पृथुः हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुर्धोक्षजः ऋतुसुदर्शनः काल परमेष्टि परिग्रहः उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्थावरस्थाणु प्रमाणं बीजमव्ययम् अर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अन्निर्विन्नस्थविष्ठो भूर्धर्मयूपो महामखः नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमक्षामः समीहनः यज्ञयुज्यो महेज्यश्च क्रतु सतरं सताङ्गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमं सुव्रतः सुमुखः सुक्ष्म सुघोषः सुखदः सुहृत् मनोहरो जितक्रोधो वीरबाहुरविदारणः स्वापनः स्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मगुप्धर्मकृद्धर्मी सतसक्षरमक्षरम् अभिज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः गभस्तिनेमि सत्वस्थ सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः। मागील भागामध्ये या श्लोकापर्यंत आपण संत आणि अर्थ जाणून घेतला होता। या भागामध्ये आपण पुढील श्लोकाची संथा घेण्यापूर्वी 5 श्लोकांचा अर्थ जाणून घेणार आहोत आणि नंतर संथेस सुरुवात करणार आहोत। श्री परमात्मने नमः। पुढे श्लोक असा आहे की उत्तर गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः शरीरभूत भृद्भोक्ता कपींद्रो भूरिदक्षिणः। उत्तर हा सर्वश्रेष्ठ, गोपती म्हणजे गोपाल, गोप्ता रक्षण करणारा, ज्ञानगम्य केवळ ज्ञानाने ज्याला जाणणे अशक्य आहे असा तो, पुरातन हा जो जुना आहे, केवळ सर्वादी आहे, सर्वत्र आहे असा तो, शरीरभूत भृत शरीराची रचना करणाऱ्या पंचमहाभूतांचे प्राण रूपाने जो पालन पोषण करतो असा तो शरीरभूत भृत। भोक्ता जो आनंद उपभोगतो, कपींद्र म्हणजे श्रीरामांचे वर्णन या ठिकाणी केल्यात आलेले आहे, जो वानरांचा स्वामी आहे, कपींद्र असा तो। भूरी दक्षिणा हा यज्ञाच्या वेळी भरपूर दक्षिणा प्रदान करणारा, आनंद देणारा, म्हणून भूरी दक्षिणा। पुढे श्लोक असा आहे की सोमपो मृतप सोम पुरुजित पुरुषोत्तमः विनयो जय सत्यसंधो दाशार्ह सात्वतांपते। सोमपहा जो यज्ञ कार्यामध्ये सोमरस प्राशन करतो असा तो। अमृतपहा देवादिकांना अमृत देऊन किंवा पाजून स्वतः तो प्राशन करणारा अमृतपहा। सोमहा जो चंद्राच्या रूपाने असून जो औषधींचे वर्धन करतो। पुरुजित जो सर्वांवरती विजय मिळवणारा आहे, सर्वोत्कृष्ट विश्वरूप आहे असा पुरुषोत्तम आहे।
विनयः जो खोट्यांना, अज्ञानींना, दुष्टांना दंड देतो आणि सर्वांपासून जो जिंकतो असा तो जयः. सत्यसंधः जो सत्य आहे, प्रतिज्ञा आहे. दाशार्ह दशार्ह कुळाचा वंशज आहे असा तो. सात्वतां पतीः सात्वत तंत्र जे रचतात त्यांचाही जो स्वामी आहे असा तो. पुढे श्लोक असा आहे की जीवो विनयता साक्षी मुकुंदो मित विक्रमः अंभो निधी रणतात्मा अंभो निधिनंतात्मा महोदधी शयोंतकः. जीव हा जो क्षेत्र रूपाने स्थान रूपाने प्राण धारण करतो. विनयता साक्षी जो विनयशीलता प्रत्यक्ष पाहतो. जो मुक्तिदाता आहे असा तो मुकुंद, ज्याचे पावलं या संपूर्ण विश्वाला व्यापून राहिलेले आहे. जो अमित विक्रम हा जे 3 पावले असणारा किंवा व्यापणारा अपरिमित. अंभोनिधी जो भगवंताचे देवादिकांचे सुद्धा निवासस्थान आहे. अनंतात्मा ज्याच्या स्वरूपाचा कधी अंत लागू शकत नाही असा तो. महोदधिशयः जो सागरामध्ये, महोदधी म्हणजे सागरामध्ये, महासागरामध्ये शयन करतो. अंतकः जो दुष्टांचा किंवा प्राणीमात्रांचा अंत करतो असा तो. पुढे श्लोक आहे की अजो महार स्वाभाव्यो जिता मित्र प्रमोदनः आनंदो नंदनो नंद सत्यधर्मा त्रिविक्रमः. अज काम स्वरूप असणारा, महार हा जो पूजनीय आहे असा तो, जो नित्यसध्य आहे, जो अंतर्बाह्य शत्रूंना जिंकतो असा तो स्वाभाव्य जिता मित्र हा. प्रमोदन जो नित्य प्रसन्न आणि ध्यानाने भक्तांनाही ते प्रदान करतो, तो आनंद देतो असा तो आनंद स्वरूप, सर्वांना आनंद देणारा म्हणून प्रमोदनः, आनंदः, नंदनः आणि नंदः असे विशेषण वापरलेले आहेत. जो सर्व सिद्धींना संपन्न करतो म्हणून नंदः. सत्य धर्मा ज्याचे ज्ञान आदी धर्म सत्य आहे असा तो. त्रिविक्रमः 3 पावलांनी तिन्ही लोकांना व्यापणारा असा तो त्रिविक्रमः. पुढे श्लोक असा आहे की महर्षी कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपतीः त्रिपद स्त्री दशाध्यक्षो महाशृंग कृतांतकृत. जे संख्याशास्त्राचे प्रणेते आहेत महर्षी कपिलाचार्य, म्हणून ते वापरले महर्षी कपिलाचार्य, यांना सुद्धा भगवंताचा आशीर्वाद. कृतज्ञ विश्वरूप आत्मरूप असणारा. मेदिनीपती जो या क्षमा म्हणजे पृथ्वीचा, या मेदिनीचा स्वामी आहे, कारण पृथ्वीला मेदिनी असेही म्हटलेलं आहे. त्रिपद हा ज्याला 3 पद आहे. त्रिदशाध्यक्ष हा विविध अवस्था सांगितलेल्या आहेत, त्या अवस्थांना साक्षी असणारा किंवा साक्षी ठेवणारा. त्याच्याही पलीकडची जी अवस्था आहे, पण त्या अवस्थेमध्ये व्यक्ती असणारा मोक्ष जेव्हा त्या अवस्थेमध्ये असतात तेव्हा हा भगवंत मात्र साक्षी असतो. म्हणून त्रिदशाध्यक्ष हा जागृती, स्वप्न, सुषुप्ती इत्यादी अवस्थांचा साक्षीदार. महाशृंग, महाशृंग म्हणजे जेव्हा विष्णू भगवंताने मत्स्य अवतार धारण केला तेव्हा त्या मत्स्याला मोठे शिंगासारखे शिंग होते, म्हणून ते धारण करणारा असा तो. कृतांतकृत जो लयाचाही मृत्यूचाही अंत करतो असा तो कृतांतकृत. अशा 5 श्लोकांचा आपण अर्थ जाणून घेतलेला आहे. आणि आता याच 5 श्लोकांची क्रमाने आपण सावकाश संथा घेऊया. उत्तरो गोपतिर्गोप्ता उत्तरो गोपतिर्गोप्ता उत्तरो गोपतिर्गोप्ता उत्तरो गोपतिर्गोप्ता उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्यः पुरातनः ज्ञानगम्यः पुरातनः ज्ञानगम्यः पुरातनः ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूत भृद्भोक्ता शरीरभूत भृद्भोक्ता शरीरभूत भृद्भोक्ता शरीरभूत भृद्भोक्ता शरीरभूत भृद्भोक्ता
कपीन्द्रो भूरिदक्षिणः कपीन्द्रो भूरिदक्षिणः कपीन्द्रो भूरिदक्षिणः उत्तरो गोपतिरगोप्ता ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः उत्तरो गोपतिरगोप्ता ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः उत्तरो गोपतिरगोप्ता ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः सोमपो मृतपः सोम सोमपो मृतपः सोम सोमपो मृतपः सोम सोमपो मृतपः सोम पुरुजित् पुरुषोत्तमः पुरुजित् पुरुषोत्तमः पुरुजित् पुरुषोत्तमः पुरुजित् पुरुषोत्तमः विनयो जय सत्यसन्धो विनयो जय सत्यसन्धो विनयो जय सत्यसन्धो विनयो जय सत्यसन्धो दाशार्हः सात्वतां पतिः 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 सोमपो मृतपः सोम पुरुजित् पुरुषोत्तमः विनयो जयः सत्यसन्धो दाशार्हः सात्वतां पतिः सोमपो मृतपः सोम पुरुजित् पुरुषोत्तमः विनयो जयः सत्यसन्धो दाशार्हः सात्वतां पतिः सोमपो मृतपः सोम पुरुजित् पुरुषोत्तमः विनयो जयः सत्यसन्धो दाशार्हः सात्वतां पतिः जीवो विनयिता साक्षी जीवो विनयिता साक्षी जीवो विनयिता साक्षी जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः मुकुन्दो मितविक्रमः मुकुन्दो मितविक्रमः मुकुन्दो मितविक्रमः अम्भोनिधिरनन्तात्मा 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 महोदधिशयोऽन्तकः 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 जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्भोनिधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्भोनिधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्भोनिधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः अजो महार्हः स्वाभाव्यो अजो महार्हः स्वाभाव्यो अजो महार्हः स्वाभाव्यो अजो महार्हः स्वाभाव्यो जितामित्रः प्रमोदनः जितामित्रः प्रमोदनः जितामित्रः प्रमोदनः जितामित्रः प्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्द 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 सत्यधर्मा त्रिविक्रमः सत्यधर्मा त्रिविक्रमः सत्यधर्मा त्रिविक्रमः सत्यधर्मा त्रिविक्रमः अजो महारः स्वाभाव्यो जितामित्रः प्रमोदनः
आनंदो नंदनो नंद सत्यधर्मा त्रिविक्रमः अजो महारस्वाभाव्यो जितामित्रः प्रमोदनः आनंदो नंदनो नंद सत्यधर्मा त्रिविक्रमः अजो महारस्वाभाव्यो जितामित्रः प्रमोदनः आनंदो नंदनो नंद सत्यधर्मा त्रिविक्रमः महर्षि कपिलाचार्य महर्षि कपिलाचार्य महर्षि कपिलाचार्य महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपतिः कृतज्ञो मेदिनीपतिः कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रीदशाध्यक्षो 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 महाशृङ्गः कृतान्तकृत महाशृङ्गः कृतान्तकृत महाशृङ्गः कृतान्तकृत महाशृङ्गः कृतान्तकृत महाशृङ्गः कृतान्तकृत महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रीदशाध्यक्षो महाशृङ्गः कृतान्तकृत महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रीदशाध्यक्षो महाशृङ्गः कृतान्तकृत महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रीदशाध्यक्षो महाशृङ्गः कृतान्तकृत। इथपर्यंत आपलं विष्णू सहस्त्रनाम झालेलं आहे। विष्णू सहस्त्रनाम आपण घेतोय। या विष्णू सहस्त्रनामामध्ये सांगितलेला अर्थ हा अतिशय संक्षिप्त प्रकारचा आहे। मूळ उद्देश असा की विष्णू सहस्त्रनाम घेत असताना त्याचा अर्थ संक्षिप्त रूपात होईना आपल्याला माहीत हवा आणि हे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आपल्याला म्हणण्यासाठी सोपे जावे म्हणून आम्ही संक्षिप्त अर्थ सांगून संथ देण्याचा हा प्रयत्न करत आहोत। वास्तविक पाहता एक एक श्लोकाचा अर्थ घेणे झाल्यास आणि त्याचं पूर्ण विवरण करणे झाल्यास खूप मोठा अर्थ आहे। प्राथमिकरित्या आम्ही सांगण्याचा हा प्रयत्न करतोय। भगवान महाविष्णू आत्तापर्यंत आपलं जवळजवळ अर्धे श्लोक विष्णू सहस्त्रनामाचे पूर्ण झालेत, म्हणजे 50% आपलं विष्णू सहस्त्रनाम पूर्ण झालेलं आहे। पुढेही महाविष्णू असेच श्लोकांच्या रूपाने सर्वांच्या सहाय्याने हे विष्णू सहस्त्रनाम पूर्णत्वास नेतील अशी खात्री आहे। महाविष्णू भगवंत नारायणार्पणमस्तु। पुढील भागात श्लोक आणि संथा अर्थसहित